नमस्कार. मी सुशील जोशी हरंगुळकर आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच अवकाशानंतर हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे. मधल्या काळामध्ये कामाचा जो काही लोड होता त्यामुळं एक व्हिडिओ मी बनवू शकलो नाही. पण मधल्या काळामध्ये बरेच जणांचे मला मेसेज आले की आपण अजूनही या ठिकाणी कोऑपरेटिव्ह किंवा सहकाराबद्दल व्हिडिओ बनवावेत. मग एक विषय त्या ठिकाणी समोर आला आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. आपण पाहत आहोत की आपल्या देशामध्ये दिल्ली येथे काही महिन्यापूर्वी देशाचे सहकार मंत्री माननीय अमितभाई शहा यांनी या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. आणि ज्या जिल्ह्यामध्ये मी राहतो त्या जिल्ह्याचे एका मतदारसंघाचे आमदार हे महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत. हा योगायोग त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी म्हणजे महत्त्वाचाच आहे. आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 हे आपण या ठिकाणी साजरे करत आहोत. पण मुळामध्ये ही संकल्पना जी आहे ते युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेनं जून 2024 साली म्हणजे एक वर्ष अगोदर युनायटेड नेशनच्या महासभेमध्ये मांडली आणि 100पेक्षा अधिक देश ह्या युनायटेड नेशनचे सदस्य आहेत. ह्या सर्व देशांनी त्याला मान्यता दिली आणि या 100 देशांमध्ये आज सहकार जिवंत आहे आणि या 100 देशांमध्ये आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष त्या ठिकाणी साजरं होत आहे. मुळामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे आहे हे आत्तापर्यंतच्या सहकाराच्या इतिहासामध्ये फक्त 2 वेळेस या ठिकाणी आपण साजरे केलेलं आहे. यापूर्वी 2012मध्ये याच पद्धतीनं युनायटेड नेशननंच ती संकल्पना त्या ठिकाणी मांडली, इनिशिएटिव्ह घेतलं आणि अख्ख्या जगभरामध्ये त्या ठिकाणी सहकाराची हे वर्ष त्या ठिकाणी त्यावेळेससुद्धा साजरं केलं होतं. 2025 हे जे वर्ष आहे हे सहकारासाठी एक वेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साजरं करत आहोत. कारण मधल्या कालावधीनंतर अनेक शेकडो वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या देशाला सहकार मंत्रालय केंद्र स्तरावरती त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे सहकाराची जी दखल आहे ती केंद्रानं अनेक शेकडो वर्षानंतर घेतली असंही मी या ठिकाणी म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकाराचा जो मोटिव्ह आहे, जे इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं त्यामागचं कारण काय असावं? आत्तापर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये 12 वर्षानंतर जवळपास त्यांना ही संकल्पना सुचली, त्याचंही कारण काय असावं? ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा, आढावा आणि आपण त्याचं भविष्य काय आहे याबद्दल त्या ठिकाणी नक्कीच जाणून घेणार आहोत. मी या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं सहकार क्षेत्रामध्ये काम करणारा एक छोटासा कर्मचारी म्हणून एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे. आणि तो संकल्प असा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी एक 100 व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जगभरामधलं सहकार कसं आहे, देशामधल्या विविध राज्यांमध्ये सहकार कशा पद्धतीनं काम करतं, आपल्या राज्यामध्ये सहकार कशा पद्धतीनं काम करतं आणि आपल्या देशामध्ये 8 लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था कार्यरत असताना सहकाराची अवस्था काय आहे, सहकाराचं भवितव्य काय आहे या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद त्या ठिकाणी साधणार आहे. वेगवेगळे इनिशिएटिव्ह या 100 व्हिडिओमध्ये घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. वेगवेगळे असोसिएशनचे अध्यक्ष असतील, फेडरेशनचे अध्यक्ष असतील, त्यानंतर सहकारामध्ये काम करणारं जी मागची पिढी आहे, ज्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती अनेक वर्ष काम केलं आहे, ज्यांनी चेअरमन पदावरती एखाद्या सहकारी बँकेच्या एखाद्या मल्टीस्टेट पतसंस्थामध्ये काम केलं आहे. सहकाराचे क्षेत्र जे आहे ते बँकिंग किंवा संस्था यापुरतं मर्यादित नसून ते खूप मोठं पसरलं आहे. म्हणजे जमिनीवरतीही सहकार आहे, पाण्यावरच्या जमिनीच्या खाली म्हणजे पाण्यामध्येही सहकार आहे. म्हणून सहकार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे आहे त्याचं ब्रीद वाक्य त्यांनी ठेवलं आहे, वी बेटर कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड. म्हणजे आपण सहकार्य मिळून एक चांगलं जग त्या ठिकाणी निर्माण करू, अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीचा संकल्प घेऊन या ठिकाणी सहकार काम करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय ठिकाणी सहकाराची काय तत्त्वं आहेत, देशामध्ये सहकाराची काय तत्त्वं आहेत आणि सहकार कशा पद्धतीनं या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी
सर्वसामान्यांसाठी सहकार कशा पद्धतीनं काम करतं हे येणाऱ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. नवीन नवीन येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कराल. सहकार हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या आत्ताच्याही काळामध्ये या सहकाराचं जे योगदान आहे ते देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे, म्हणजे देशातच नव्हे तर जगामध्ये हे सहकाराचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे. कारण आंतरराष्ट्रीय लेवलला जर सहकाराची नोंद होत असेल, आंतरराष्ट्रीय लेवलला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन जे आहे ते विविध प्रकारच्या सहकारामध्ये